पावसाप्रमाणे दरवर्षी परीक्षा येत असतात, मात्र परीक्षा देणारे विद्यार्थी नवे असतात. त्यामुळे परीक्षेपूर्वी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात विद्यार्थ्यांना नव्याने माहिती देणे गरजेचे असते. प्रस्तुत विवेचनात परीक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त अशी माहिती दिली आहे. प्रथम 12वी 10वी या विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन. मुलांनो, काही विषयांचे अभ्यास करताना नियोजन करा, तरच आपला अभ्यास होईल. जेवण वेळेत करा, जागरण न करता पुरेशी झोप घ्या, थोडा प्राणायाम करा, व्यायाम करा. त्यामुळे ताजेतवाने वाटून छान अभ्यास होईल. काही मुलांना कायम शंका असते, अभ्यासाच्या अनेक अडचणी असतात, तर आपले पालक, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मार्गदर्शक यांच्याशी मनमोकळ्याने चर्चा करा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्याने परीक्षा तणावमुक्त द्यावी, तरच ते यशस्वी होतील. सराव परीक्षेमध्ये तसेच 11वीमध्ये किंवा 9वीमध्ये आपल्याला कमी गुण मिळाले असतील तर त्याचा जास्त विचार करू नये. परीक्षा होईपर्यंत बरं का विद्यार्थी मित्रांनो, गाडी चालवू नका. अपघात झाल्यास लेखनिकासह परीक्षा द्यावी लागेल, अशी वेळ येऊ देऊ नका. स्वतःची काळजी घ्या. अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा व अतिताण न घेता स्वतःची काळजी घ्या. 10वी व 12वीच्या एकूण विषयापैकी तुम्हाला 6 विषयांची तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा द्यायची असते. तसेच श्रेणी परीक्षेच्या विषयातसुद्धा तुम्हाला द्यायच्या असतात. या सर्व प्रकारच्या परीक्षा तुम्हाला पूर्ण करूनच तुमचा रिझल्ट लागत असतो. परीक्षेच्या तारखेपर्यंत आवेदनपत्रे जर भरण्यास विलंब झाला असेल तर अतिविलंब शुल्क भरून परत तुम्हाला आवेदनपत्रे देता येते. त्याबद्दल तुम्ही शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. परीक्षांना उपस्थित राहणे गरजेचे असते. सर्व परीक्षांना, जसे की क्रीडा परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा तसेच लेखी परीक्षासुद्धा होय. श्रेणी विषयांच्या परीक्षा किमान श्रेणीत उत्तीर्ण झालेच पाहिजे, तरच एकूण निकाल जाहीर होत असतो. काही विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतात व श्रेणी परीक्षेत अनुत्तीर्ण होतात. या परीक्षांना हजर राहणे खूप आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, वेळापत्रक गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वेळापत्रकांवरील स्वतःचे 6 विषयांची खात्री करून घ्यावी. त्यांचा दिनांक, वेळ, सत्र सकाळी की दुपारी याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा वेळ चुकते व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक ग्राह्य धरावे. मित्र, व्यक्ती, संस्था, क्लासेस, स्वयंसेवी संस्था व अन्य वेबसाईट, यूट्यूब, सोशल मीडियावरील वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये. स्वतःच्या विषयांची खात्री करा. स्वतः आवेदनपत्रानुसार, हॉल तिकीटनुसार करूनच घ्या. याप्रमाणे प्रत्येक विषयाच्या लेखी परीक्षेपूर्वी किमान 1 दिवस अगोदर विषय, वेळ, दिनांक, सत्र याची खात्री करून घ्यावी. आवेदनपत्र सादर केलेल्या विषयांचे प्रवेशपत्र मंडळाच्या लॉग इन वरून डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे, याची खात्री करावी. प्रवेशपत्रात केलेल्या विषय व माध्यमबद्दल संबंधित कस्टोडियन तसेच चीफ कंडक्टर यांनाही कळवणे आवश्यक असते. म्हणजेच तुम्हाला प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पुरवण्यासाठी मदत होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षागृहात जाताना प्रवेशपत्र हरवले असेल तर त्यांना तात्पुरते प्रवेशपत्र शाळा, कॉलेज हे देत असतात व ते मिळवण्याचा प्रयत्न करा व काळजी न करता परीक्षा द्या. विशेष दिव्यांग मुलांसाठी विशेष सवलत असतेच. त्यामुळे निष्काळजीपूर्वक परीक्षा तुम्ही अटेंड करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षापूर्व कालावधीत आणि परीक्षापूर्व काळात अभ्यासाचे नियोजन करावे. तुम्ही सर्व विद्यार्थी बोर्ड परीक्षेला पहिल्यांदाच शाळा, कॉलेज किंवा अन्य परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहात, याचा ताण घेऊ नका. ही परीक्षा नेहमीच्या परीक्षेसारखीच असते. घाबरून जाऊ नका. अभ्यास करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला पाठ्यपुस्तकाने सुरुवात करा. नंतर इतर महत्त्वाच्या नोट्स पहा व नंतरच्या काळात फक्त उजळणी करा. परीक्षा केंद्र कोणती आहे तसेच बैठक क्रमांक प्रत्यक्ष पाहायला जाण्याची गरज नाही.
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा. यावेळी सकाळी 10:30 नंतर व दुपारी 2:30 नंतर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे लवकर निघा व सुरक्षित पोहोचा. अतिजागरण करू नये व आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. परीक्षा दरम्यान उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका वर्गाबाहेर नेणे शिक्षेस पात्र असतोच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉपी करू नका. परीक्षा नेहमी आनंदाने द्यावी. कॉपी सदृश्य काहीही जवळ बाळगू नका, त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. प्रवेशपत्र व लेखन साहित्य सोबत असू द्या. परीक्षागृहातून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे खराब केल्यास त्यामुळेही आपण शिक्षेस पात्र ठरू शकतो. तसेच या परीक्षा कालावधीत कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व खबरदारी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी. व तसेच आपण जरी खूप हुशार असलो, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारच आहे. काही झाले तरी त्यावर उपाय आहे, उत्तर आहे, यावर विश्वास ठेवा. निकालानंतर खूप संधी असते. परीक्षा परत जुलै 2025मध्ये देता येते. परीक्षेतील श्रेणी सुधारता येते. 10वीच्या विद्यार्थ्यांना तर ATKTने 11वीला प्रवेशही घेता येतो. ITIला प्रवेश घेता येतो. 10वी-12वीसाठी पुन्हा परीक्षा द्यायची संधी असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. मुलांनी परीक्षा आनंदात द्यावी. तसेच आनंदी परीक्षेचा अनुभव घ्यावा व पुढील आयुष्याच्या परीक्षेला आनंदाने समोर जावे हीच सदिच्छा शुभेच्छा मी तुम्हाला देते. धन्यवाद.